सचिन अहिरांनी सभापतीपदी जो आहे तो शिंदेच्या शिवसेनेचा अर्ज भरला आहे. ठाकरेंना पुन्हा एकदा एक मोठा धक्का. आता काय आता राहिलं काय आहे आता याच्यामध्ये काय बोलण्यासारखं काय? त्यांचा संपूर्ण पक्षच खाली झालेला आहे. अशा प्रकारे कसं पाहताय आपण याकडे? आता शेवटी हे सगळे उद्धव ठाकरेचे पाप आहेत. 2019ला राजकीय धर्मांतर केलं नसतं तर आता अशी लायकी राहिली नसती ना. शेवटी सचिन अहिरजी हा काय छोटा माणूस नाही. मी वारंवार बोलतोय, महाराष्ट्राचा जो अभिषेक बॅनर्जी आहे त्याच्यामुळे उबाटा पूर्ण पद्धतीने खाली होणार आहे. TMC कसं खाली झाले त्याचं मूळ कारणच अभिषेक बॅनर्जी होता पश्चिम बंगालमध्ये. तसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे पण एक अभिषेक बॅनर्जी आहे, त्याच्यामुळे उबाटा खाली होत आहे आणि हे त्याचे परिणाम आहेत. आता काय वरळीमधला एक महत्त्वाचा चेहरा जो आहे तो सचिन अहिर आहे. आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचं मोलाचं योगदान असायचं. आता कुठेतरी आदित्य ठाकरेंना वरळीत हा धक्का. राजीनामा द्यावा स्वतःच्या हिमतीने आणि निवडून आणून येऊन दाखवावं. कारण का सचिन अहिरजी असतील, सुनील शिंदेजी असतील, ह्यांच्याचमुळे तर हे सभागृहामध्ये बसतात आणि टोमणे मारतात. आता विचाराचे हा दिवस अवघड आहे. त्या देवेंद्रजींना तू 19मध्ये मुख्यमंत्री बनायला दिला नाही आणि आता प्रधानमंत्रीची भाषा तू करतो. नाला नीच माणूस आहे, नीच नीच. त्या नीचचं दुसरं उदाहरण डिक्शनरीमध्ये बघितलं ना, नीच इक्वल टू उद्धव ठाकरे.